नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज आहे गज्जीची मेहंदी आणि आम्हाला त्यासाठी तयार व्हायचं होतं. काही गोष्टी आणायच्या होत्या, त्या आणल्या आणि सानू इथे रडत होती, म्हणजे माझ्या चुलत बहिणीची मुलगी, कारण तिला आमच्यासोबत यायचं होतं. आम्ही होता होईल तेवढं ग्रीन घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यात फक्त मुलीच इन्व्हॉल्व होत्या. घरी जाऊन बघतो तर काहीच तयारी झाली नव्हती, डेकोरेशन झालं नव्हतं. आमची नवरीसुद्धा नव्हती, नवरी बाहेर गेली होती. सो फटाफट वैभव आणि सलोनीने डेकोरेशन करायला घेतलं. ज्या गोष्टी घरात होत्या त्याच्यातच सगळं बनवून घेतलं होतं. दादा येऊन फक्त विचारपूस करून गेला की अरे काही लागणार आहे का, पण काही मदत तर केली नाही. तोपर्यंत आमची नवरी आली, पार्लरला गेली होती. आम्ही पटापट तिला रेडी करायला घेतलं. तिचा एक आउटफिट डिसाईड झाला होता, बट काही प्रॉब्लेममुळे तिला तो ट्राय नाही करता आला. सो आम्ही तिला तिच्या साडीचा एक साऊथ इंडियन लुक रेडी करून दिला. आम्ही तिच्या मेहंदीची प्लेट छान तयार करत होतो. आम्हाला तर अजूनही विश्वास होत नव्हता की गज्जीचं लग्न ठरलं आहे आणि गज्जीची मेहंदी आहे. हिला तर कळत नव्हतं की नेमकं खुश होती आहे, ही उद्याची हळदी आजच एन्जॉय करते, काही समजत नव्हतं. खूप मिक्स इमोशन्स होते. त्यामुळे आम्हाला थोडं वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी सलोनी तिला फुलं फेकून मारत होते. तो आम्ही तिला तयार करायला घेतलं तेवढ्यातच, आणि मेहंदीची प्लेट पण तयार होती. तिला रेडी करून झाल्यानंतर तिचे फोटोशूट पण आम्हाला करायचे होते. त्याचा खूप ऑलरेडी वेळ झाला होता आणि 6 वाजले होते. शादीवाला घर खऱ्या अर्थाने आता फील होत होतं, कारण का खूप जास्त आरडाओरडा एक्साइटमेंट होती. म्हणून गजीचा मी शूट करून घेतला. तेवढ्यात मेहंदीवाली आली, तिची सगळ्यांनी आरती वगैरे करून घेतली. आरती वगैरे करून झाल्यानंतर 5 बायकांनी तिची आरती वगैरे केली आणि मग आम्ही मेहंदी काढायला चालू केलं होतं. पूजा दिदी आली होती, तिची मुलगी आली होती, तिच्या सासूबाई आल्या होत्या, म्हणजे आमच्या मावस बहिणीच्या सगळ्या. सो ह्यांना आम्ही मेहंदी काढायला घेत होतो. पूजा दीदीची डिलिव्हरी होणार होती, पण तरी तिने फुल एक्साइटमेंटमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट दाखवली होती. गजीचा एक हात पूर्ण होत आलेला, ऑलमोस्ट झाला होता. विक्रांत कधी कोणाच्या मेहंदीजवळ जात नाही, पण गज्जीच्या मात्र मेहंदीला तो साखरपाणी लावत बसला होता. सलोनी वेळात वेळ काढून तिचं सूप सजवत होती, रुखवतीचं. पेंटिंग म्हटलं की सलोनीच आम्हाला आठवते. रात्रीचे 9 वाजल्यात, पण तरीही अजून गजीचे हात पाय बाकी होते. करू दीदीला पण, म्हणजेच गजीची सख्खी मोठी बहीण, तिलाही मी मेहंदी काढायला घेतली, कारण का ती कामात खूप जास्त व्यस्त होती. मम्मीला मी तेवढंच सांगितलं की सूप दाखवतो. मम्मी सलोनीची कलाकारी शो ऑफ करत होती. मावशी मात्र गज्जीला भरवत होती, कारण का कधी परत भरवलं मिळेल माहीत नाही. सो मम्मीने पण थोडाफार चान्स मारून घेतला पापड भरवून. पोरांनी लहान लहान मेहंदी काढली होती. आमच्या गजीची फायनली मेहंदी पूर्ण झाली आहे. फक्त नवरीलाच का म्हणून नवरीच्या आईला पण आम्ही थोडं पॅम्परिंग करत होतो. थोडं तिला डिटॅन वगैरे करत होतो. खूप जास्त दमली होती मावशी, दोन्ही हाताला मेहंद्या काढत होतो. मम्मी तिला भरवत होती. म्हणजे अक्षरशः समजत नव्हतं की नेमकी नवरी कोण आहे, मावशी आहे की गज्जी आहे. सो असा काही आमचा छान दिवस आम्ही स्पेंड केला आहे. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.